अभंग तुकारामाची जी श्रंखला सुरू आहे त्यातला 220वा पार्ट आपण सुरू हे करतोय, प्रस्तुत करतोय. ह्यासाठी उपस्थितांच्या चरणी मी दंडवत प्रणाम करतो आणि आशीर्वादाची याचना करतो. तसेच माझे शिक्षागुरु दीक्षागुरु यांच्या चरणी पण मी दंडवत प्रणाम करून आशीर्वादाची याचना करतो, जेणेकरून मी 4 शब्द बोलू शकेल. तर आता अभंग असा आहे, गाथेमधला हा 113वा अभंग आहे. एक मिनिट हा प्रभूजी, सॉरी डिस्टर्ब. सुधाकर प्रभूजी, आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित? येतो का? हरे कृष्ण माता सुधाकर प्रभू, दंडवत प्रणाम. कमी आवाज येतोय? कमी येतोय थोडा. हा, थोडा कमी येतोय प्रभूजी आवाज. जी हरे कृष्ण. आता बघा, आता येतो का? हरे कृष्णा. आता ठीक आहे तर. हो हा, हो. ठीक आहे. तर आजचा अभंग असा आहे, उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरणीती. स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरविती. तुका म्हणे रत्नसार परी आधार चिंतिता. तुका म्हणे रत्नसार परी आधार चिंतिता. अर्थ असा आहे, उपदेश करणाऱ्याच्या योग्यतेचा विचार न करता त्यांनी केलेला उपदेश तेवढा ध्यानात ठेवा. उपदेश करणाऱ्याच्या योग्यतेचा विचार न करता त्यांनी केलेला उपदेश तेवढा ध्यानात घ्यावा. दुसरं कडवत म्हणतात, नारळाच्या वरील कठीण भागाचा त्याग करून आतील गोड पाणी व मधुर खोबरे खातो. नारळाच्या वरील कठीण भागाचा त्याग करून आतील पाणी व मधुर खोबरे खातो. दुसरा कडवा तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी पुत्र किंवा नोकर श्रीहरीचे स्मरण घडवतील तर ते मानावे, त्यांचा अवहेर करू नये. पत्नी पुत्र किंवा नोकर श्रीहरीचे स्मरण कळवतील तर ते मानावे, त्यांचा अवहेर करू नये. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, मौल्यवान रत्न चिंदीमध्ये सांभाळून ठेवले तर चिंदीचे उपकार मानावेत, त्याप्रमाणे उपदेश करणाऱ्या सामान्यांचेही उपकार मानावेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, मौल्यवान रत्न चिंदीमध्ये सांभाळून ठेवले तर चिंदीचे उपकार मानावेत, त्याप्रमाणे उपदेश करणाऱ्या सामान्यांचेही उपकार मानावेत. चिंदी म्हणजे कापडाचा तुकडा. तर ह्या अभंगातून तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे, काय उपदेश करायचा आहे? जे पण आपल्याला आध्यात्मिक असू दे किंवा भौतिक असू दे सल्ला देतात, त्यासाठी त्यांचा सल्ला काय महत्वाचा आहे, तो तेवढ्या आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे, त्याचा स्वीकार करायचा. तो काय सल्ला देतोय, त्याचा काय आपल्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे, भौतिक असू दे आध्यात्मिक, त्या सल्ल्याचा आपण विचार करायचा, त्याचा स्वीकार करायचा. तो किती सल्ला देणारी व्यक्ती किती शिकलेली आहे, कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, तो वेशभूषा कसा करतो, त्याची भाषा कशी आहे, तो कोठे व कशा अवस्थेत राहतो, या कुठल्याही गोष्टीबद्दल आपण विचार करायचा नाही, असे शास्त्रात सांगितलेलं आहे. त्याने दिलेला उपदेश किती मौल्यवान आहे आपल्यासाठी, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि प्रभुपाद आपल्या ग्रंथामध्ये आणि शास्त्रामध्ये अनेक अशी उदाहरणं देतात की आपण पाहतो की पावसाळ्यात गंगेचं पाणी गढूळ होतं, त्याला बुडबुड येतात, फेस येतो, त्याच्यात मातीचं मिश्रण झाल्यामुळे चिखलयुक्त पाणी दिसतंय, लालभडक पाणी दिसतंय. म्हणून काय आपण गंगेला अपवित्र म्हणत नाही आहे. गंगेचं पाणी जरी अपवित्र झालं, गढूळ झालं, त्याच्यात बुडबुड आले, फेस आला, तरी गंगा कधी अपवित्र होत नाही. गंगा आहे तशीच पवित्रच राहते. अगदी याच उदाहरणाप्रमाणे, हे शास्त्रात अनेक ठिकाणी उदाहरण आहेत, तर याच उदाहरणाप्रमाणे आपल्याला जे सल्ला देतात किंवा प्रवचन देतात किंवा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतात, त्यांचं त्या व्यक्तीचं कुळ काय आहे, त्याची शारीरिक स्थिती काय आहे, काय कुरूपता आहे, काय तो सावळा आहे, गोरा आहे, किंवा त्याची काय कुरूपता आहे, याकडे आपण कधीही लक्ष द्यायचं नाही. अगदी तिलक वगैरे लावून गोरा घुमटा असेल आणि तो भगवंताच्या भक्तीबद्दल व्यवस्थित जर आपल्याला मार्गदर्शन करत नसेल, त्या बाह्य स्थितीचे आपल्या दिसणं काही उपयोग नाही, तिकडे आपण पाहायचं नाही. आता ह्या साधू संतांची भाषा सुद्धा अतिशय, म्हणजे काय म्हणतात ते,
हृदयाला भिडणारी भाषा आहे. भले त्यातले शब्द साधे साधे असू देत, पण आपल्या हृदयाला भिडणारे आहेत आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीवर परिणाम करणारे आहेत. म्हणून ते आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. म्हणूनच म्हणतात की ती व्यक्ती जे प्रवचन देते ती किंवा आपल्याला उपदेश देते ती कुठल्या कुळातली आहे, त्याची भाषा कसली आहे, तो काय परिधान केलेला आहे, कशा अवस्थेत राहतो, हे आपल्या दृष्टीने महत्वाचं नाही. त्याचा उपदेश जो आमच्या जीवनासाठी मिळणार आहे तो किती मौल्यवान आहे हे बघणं गरजेचं आहे. आता रामायणमध्ये आणि अनेक शास्त्रामध्ये उदाहरण आहेत. जनक महाराजांच्या दरबारी एक ऋषी होते, अष्टावक्र ऋषी. अष्टावक्र म्हणे आपल्या सर्वांना माहित असेल. अष्टावक्र ऋषी म्हणायचं त्याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीराला 8 ठिकाणी बाक होता आणि ते चालताना सुद्धा त्यांची शरीराची हालचाल अशी व्हायची की सर्वजण त्यांच्याकडे बघून थोडंसं आकर्षित व्हायचे. असं काय चालतात, आकर्षित म्हणजे व्यंग केल्यासारखं करायचे लोक. पण ते इतके बुद्धिमान होते की त्याच्याबद्दल आमच्यासारखी पामर काय वर्णन करायचे त्या ऋषींची. तर हे अष्टावक्र ऋषी जनक महाराजांच्या दरबारी यायचे सल्ला द्यायला. जनक महाराज काय पण गोष्ट करायचे त्यांचे सल्ला घेऊन करायचे. वेगवेगळी परिस्थिती अशी आहे की जनक महाराज आपले जे मित्रवर्ग होता त्या मित्रवर्गांना सगळ्यांना सकाळी बोलवले आणि त्यांना सांगितले की अष्टावक्र म्हणून येणार, त्यांच्याकडून उपदेश आपण ऐकायचा आहे. अतिशय महत्वपूर्ण उपदेश देतात ते. अगदी बुद्धिमान, ज्ञानी आणि आत्मसाक्षात्कारी, भगवत साक्षात्कारी व्यक्ती आहेत. साधू आहेत, संन्यासी आहेत. अष्टावक्र हे सगळे त्यांचे साधू बघत बसले. आता कधी हे ऋषी येतात, कधी आपण त्यांची सल्ला त्यांचा घ्यायचा आहे म्हणून वाट बघत बसले. तोपर्यंत अष्टावक्र म्हणे त्या दरबारात आले आणि दरबारात येत असताना त्यांच्या शरीराची हालचाल बघून ते जे लोक होते ते हसा लागले. नंतर मग थांबले, बसले. हे जनक महाराजांना पण आवडलं नाही. पण इतक्या थोर व्यक्तींचं अशा शरीराच्या हालचालीवर त्याचे हास्यास्पद प्रसंग म्हणून त्याच्याकडे बघायचा हे अत्यंत चुकीचं आहे. जनक महाराजांच्या पण ध्यानात आलं. पण ते आता काय करू शकतो. अष्टावक्र मुनी येऊन स्थानापन्न झाले आणि म्हणाले, जनक महाराज तुमच्याबद्दल माझं एक मत वेगळं होतं. पण मला माहित नव्हतं म्हणाले की इथं व्यक्तींचं बाह्य स्वरूप बघितलं जातंय. त्यांच्या आत काय आहे, त्यांच्याकडे ज्ञान किती आहे बघितलं जात नाही. त्याच्याबद्दल मला खेद होतोय म्हणाले. आणि तुमचे मित्र किंवा तुमचे जे संबंधी आहेत त्यांना तुम्ही जे बोलवले ते तुमच्यासारखे बुद्धिमान असावे, भक्तीमध्ये प्रगत असावे असं मला वाटत होतं. पण तुम्ही सर सगळ्या चर्मकारांना इथं बोलवलंय. तर तो चर्मकार हा शब्द का त्याने वापर केला की हे सगळे बाहेरच्या चमडीला बघून, बाहेरची आपली शारीरिक अवस्था बघून त्यांनी त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया प्रकट केली. म्हणून अष्टावक्री मुनी त्यांना चर्मकार म्हणून चर्मकार म्हणून शब्द वापरला त्यांच्यासाठी. म्हणजे ह्या बाहेरच्या चमडीवरती, बाहेरच्या स्किन वरती बघून त्यांनी या म्हशीची काय म्हणतात व्हॅल्यू केली. हे खूप चुकीचं होतं. त्यामुळे अष्टावक्र मुनी खूप नाराज झाले आणि त्यांनी असे शब्द प्रयोग केले. आणि हे जनक महाराजांना सुद्धा खूप वाटलं. शेवटी जनक महाराजांनी त्यांची माफी मागितली. त्या सर्वांनी पण माफी मागितली. हा भाग पुढचा भाग आहे. पण सगळ्यात महत्त्वाची इतकी थोर व्यक्ती असून सुद्धा त्यांची बाह्य स्थिती बघून आपण हास्य प्रकट करणं किंवा अशा प्रतिक्रिया व्यक्त करणं किती चुकीचं आहे ह्याच्यातून दिसून येते. आपण अशा जे ऋषीमुनी किंवा उपदेश देणारे आपल्याकडे असतात त्याच्याकडून जे आपल्याला घेता येईल आपल्या जिंदगीसाठी, आपल्या जीवनासाठी ते आपण त्यांच्याकडनं घ्यायचं. बाकी त्यांची बाह्य स्थिती आपण पाहायची नाही. जसं अशी प्रवृत्ती हंसासारखी आपली प्रवृत्ती असली पाहिजे. ज्यावेळी पाण्यामध्ये दूध मिसळलं जातंय ते हंस काय करतोय, पाणी सोडतोय आणि फक्त दूध तेवढंच घेतोय. तसं प्रत्येक व्यक्ती आपले ऋषीमुनी असू देत, कोणी शिक्षक असू देत, उपदेशक असू देत, त्यांच्याकडून आपल्या जीवनासाठी काय उपयुक्त आहे ते तेवढं घ्यायचं त्यांच्याकडून. बाकीच्या बाह्य आचरणाकडे त्यांच्या लक्ष द्यायचं नाही किंवा आपल्याला जे नको असतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जेवढं पाहिजे आपल्याला तेवढंच घ्यायचं. आणि हे बाह्य आवृत्ती स्थितीवरून असं दिसत जरी असतील तर त्याच्या आत काय आहे याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे शास्त्रात सांगतात नारळाच्या, आता तुकाराम महाराजांनी सांगितलं की नारळाच्या कवटीचं उदाहरण. ते का म्हणतात नारळाची कवटी दिसायला किती कठीण आणि विचित्र दिसते, पण आत त्याच्या किती खोबरं मधुर असते, त्याचं पाणी किती मधुर असते. अशा पद्धतीनं प्रत्येक उपदेशकाकडे आपण पाहायचं. तसंच बाहेरून कधी-कधी आकर्षक दिसतात, पण आत आकर्षण करण्यासारखं काही नसतंय. आत वेगळंच स्थिती असते. अशी पण आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात.
आता तसंच त्या नारळाप्रमाणेच आपण फणसाचं बघतो. फणस वरून दिसायला कसा दिसतो, उबड-तेबड दिसतोय, काटेक दिसतोय. पण आत गरे किती किती मधुर असतात, रसाळ असतात. तर हे असं ह्याचं उदाहरण ह्याने तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, की साधू संत देतात, की त्यांची बाह्य स्थिती आपण बघायची नाही. त्यांच्या आत काय ज्ञान भरलेलं आहे, ज्याचा उपयोग आपल्या आत्मसाक्षात्कारासाठी, भगवत साक्षात्कारी उपयोग होणार आहे किंवा भौतिक जीवनात पण उपयोग होणार आहे, हे बघणं खूप महत्वाचं असतं. आता दुसऱ्या पुढे तुकाराम महाराज म्हणतात, की पत्नी, पुत्र, नातेवाईक हे सुद्धा भगवंताची भक्ती आपल्याला वृद्धिंगत करायसाठी जर त्याची मदत होत असेल, तर त्यांचं अव्हेर करायचं नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि आपला उद्देश हा असावा, की आपल्यामुळं आपण ज्या स्थितीत आहोत त्याच्यामुळं आपल्या घरातले सुद्धा भक्त व्हावेत, भगवंताच्या भक्तीमध्ये लागावे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि जर भक्तीला अनुकूल घरातलं वातावरण नसेल, तर सारे संत सांगतात त्यांचा त्याग करायला सुद्धा काही हरकत नाही आहे. पण आजच्या ह्या कलियुगात इतकं करणं जरी सोपं नसेल, तर आपण नारळातल्या खोबऱ्यासारखं राहायचं. ज्यावेळी नारळ वाळतो, त्यावेळी आत खोबरं असतेच त्याचं आणि आत असं नारळ हलवला वाळलेला की आत खडखड आवाज येतोय. म्हणजे आत खोबऱ्याचा गोटा असतो. तो नारळाच्या आतच असतोय, पण सुरक्षित असतोय. त्याप्रमाणे त्या आपल्या प्रापंचिक जीवनात जगत असताना सुद्धा सगळ्याचा सांभाळ करायचा, सगळ्याचं पालन-पोषण करायची आमची जबाबदारी आहे, ती करायची. पण आपल्या आध्यात्मिक जीवनावरती त्याचा परिणाम होणार नाही, इतकीच आपण आसक्ती ठेवायची या लोकांच्याबद्दल. कधी-कधी आपली आसक्ती आणि अपेक्षा आपण जास्त ठेवतो आणि त्या फुलफिल नाही झाल्या तर आपण दुःखी होतो. म्हणून ह्या लोकांचं पालन-पोषण करायचं आहे, ह्यांच्याकडून माझी ही अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, हे आपल्या मनात ठेवायचं नाहीये. म्हणून ज्यावेळी आपण अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा भागवतो त्यावेळी दुःख होते. म्हणून अपेक्षा मर्यादित ठेवायच्या आणि ह्यांची सेवा करत असताना, पालन-पोषण करत असताना सुद्धा आध्यात्मिक आपल्या जीवनावरती त्याचा परिणाम होता नये असं आपलं कार्य करायचं. बॅलन्सिंग करायचं. मी नेहमी म्हणतो, संसाराचं आणि आध्यात्मिकता आणि सांसारिकता ह्याचं बॅलन्सिंग करायचं. तर आपण आध्यात्मिक प्रगती पण करू. आपण भौतिक जे संसार आपला आहे त्याचं पण संसाराचे जीवनात जे लोक आहेत त्यांचं पण पालन-पोषण करू. हे महत्वाचं पाहणं गरजेचं आहे. आता तुकाराम महाराज चिंधीचं उदाहरण देतात. चिंधी म्हणजे कापडाचा तुकडा. तर त्याच्यात हिरा आपण बांधून जर ठेवलो, तर चिंधी ती कशी असू दे त्याचं मूल्य नाही आहे. पण ती संरक्षण देते की नाही त्या हिऱ्याला. हिरा संरक्षित आहे, तो चिंधीमध्ये बांधून ठेवल्यामुळे संरक्षित आहे. मग हिऱ्याचं मूल्य त्या चिंधीच्या मूल्याशी तुलना करायची नाही कधी पण. चिंधी अगदी मोल तिचं किरकोळ असेल, तरी पण ते हिऱ्याचं संरक्षण करू शकते. असंच हे उदाहरण का देतात? हे जे गुरु संत महात्मे आहेत, ते आपले संरक्षक आहेत. मग भले एखादी व्यक्ती अब्जाधीश असेल, पण त्यांचं आध्यात्मिक संरक्षण असे लोक करतात. म्हणून त्यांच्या जीवनात त्यांचं महत्त्व म्हणजे आपण मोल करू शकत नाही इतकं महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे आपले आध्यात्मिक गुरु, शिक्षा गुरु जे आहेत, त्यांचं खूप मोठं महत्त्व आहे. त्यासाठी त्यांना जितकं महत्त्व द्यायला पाहिजे ते द्यायचंच आणि बाकीच्या गोष्टी सारासार विचार करून आपण निर्णय घ्यायचे कधी पण. आता साधं उदाहरण देतो आपण. शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत. तुकाराम महाराज आहेत, अनेक संतांची उदाहरणं आहेत. ते हरिदास ठाकूर जे होते, चैतन्य महाप्रभूंचे पार्षद अनुयायी. तर हे मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम घराण्यात जन्मले होते. पण त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भक्तीचा प्रचार केला आणि स्वतः भक्तीचे विधी अनुकरण पण केलं. हे दररोज 3 लाख जप करत होते. 24 तासातले 22 तास भगवंताचे जप करायचे आणि 2 तास फक्त वैयक्तिक कारणासाठी, वैयक्तिक विधीसाठी वेळ ठेवायचे. आणि इतकं ते भगवंतांच्या भक्तीत रमलेले होते. एवढे उच्च कोटीचे असून सुद्धा की मुस्लिम समाज जे होता, ते आम्ही मुस्लिम असून ही व्यक्ती हिंदू धर्माच्या भगवान श्रीकृष्णाची कशी काय भक्ती करतात, त्याचं का पालन करतात? म्हणून त्याला तिथे किंमत दिली जात नसेल, तिची अवहेलना होत असेल. आणि त्यावेळेचा जो स्मार्त ब्राह्मण समाज होता, तो त्यावेळी समजलं जायचं की ब्राह्मण कुळात जन्मलेलाच ब्राह्मण समजायचा. त्याच्या कृतीवरून नाही, त्याच्या कार्यपद्धतीवरून नाही. तर अशा समाजात हे समाज काय म्हणायचे की हा मुस्लिम कुळातला जन्मलेला आहे आणि आपली जर भक्ती करत असेल तर हे आपल्या स्टँडर्डचं आहे असं इकडनं पण अवहेलना व्हायची. अशा पद्धतीनं दोन्हीकडून त्यांची अवहेलना व्हायची. तरी पण त्याच्या भक्तीवर त्यांनी काहीही परिणाम करू दिला नाही. ते जसा जप करायचे तसे करायचे. जसे वैराग्य त्यांनी संपादन केलेलं होतं, त्याला पकडून अतिशय ठेवायची जीवनामध्ये. म्हणून अशा व्यक्ती तो मुस्लिम समाजाचा आहे की कुठल्या समाजाचा हे महत्वाचं नाही आहे.
तो भगवंताची भक्ती कशी करतो हे महत्वाचं आहे. आणि त्यांच्या ह्या भक्तीचा स्तर बघून चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचारी ही पदवी दिली. आपल्या इतके त्यांचे अनुयायी होते, पार्षद होते, त्यांना त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ भक्तीमध्ये होते, म्हणून त्यांना नामाचार्य म्हणून पदवी दिली. आणि श्रीवास पंडित, गदाधर पंडित वगैरे हे जे पार्षद होते त्यांना खूप मानायचे. म्हणून चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. ते आपले त्यांचे पार्षदच आहे, ते सर्वश्रुतच आहे, पण चैतन्य महाप्रभूंनी असे त्यांची अवस्था पाहून त्यांना नामाचार्य पदवी दिली. आणि ब्राह्मणाच्या घरी त्यावेळी श्राद्ध वगैरेला जे भोजनाला बोलवायचे ते शुद्ध ब्राह्मणच बोलवले जायचे. तर अशा ब्राह्मणाच्या एकाच्या घरी जिथं श्राद्ध होतं, तिथं ब्राह्मण म्हणून नामाचार्य हरिदास ठाकूरला बोलवलं होतं. म्हणजे इतकं उच्च स्थितीत त्यांना नेऊन ठेवलं चैतन्य महाप्रभूंनी. कारण आपण काय करतो, आपलं कार्य तो कसं करतोय ह्याच्यावरनं त्याचा धर्म ठरवणं गरजेचं आहे. आता आताच्या नुसार किंवा चैतन्य महाप्रभूंच्या नुसार त्यांचं मत होतं, की तो काय कार्य कसं कसं करतोय, ते कुठल्या पद्धतीनं कार्य करतोय, तो भक्तीत किती रममाण आहे, भक्तीत कुठल्या स्थितीत आहे, ह्याच्यावरनं तिची परीक्षा करणं गरजेचं होतं. तो कुठल्या घरात जन्मला हे महत्वाचं नव्हतं. एखादा चांडाळ जरी असेल, कुत्रा खाणारा, त्यानं जर भगवत भक्तीमध्ये प्रगती केलेली आहे, त्याला पण एक आपला वैष्णव म्हणून जो सन्मान दिला पाहिजे तो मिळालाच पाहिजे. हे हे उदाहरण त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलं. आणि म्हणून त्यांना नामाचार्य म्हणून पदवी दिली. आणि तेवढा महत्व सगळेच भक्त त्यांना देत होते हरिदास ठाकूरना. आता अजून सुद्धा आपल्या जगन्नाथपुरीमध्ये बाहेरच्या देशाच्या लोकांना आत मंदिरमध्ये प्रवेश नसतो, किंवा मुस्लिम धर्माच्या, शूद्र धर्माच्या, आता शूद्र वगैरे काय राहिलं नाही, पण अशा लोकांना प्रवेश तिथं मंदिरामध्ये नसतो. म्हणून हे हरिदास ठाकूर हे मंदिरापासून दूर राहत होते आणि दिवसभर आपलं भक्तिमय कार्य करायचं, हे तुमचं हरिनाम जप करायचा. आणि दर्शन जगन्नाथांचं त्यांचं जे कळस दिसत होता, चक्र दिसत होतं, चक्राकडे बघून भगवंताचं दर्शन घ्यायचं. आणि विशेष म्हणजे चैतन्य महाप्रभू हे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर ते जगन्नाथांचा प्रसाद घेऊन त्यांना भेटायला यायचे हरिदास ठाकूरला. त्यांच्याशी तो प्रसाद त्यांना देऊन त्यांच्याशी गप्पा मारून जायचे. म्हणजे भगवंताची किती कृपा भक्तावरती करतात हे सांगण्यासारखं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, की असे जे व्यक्ती असतात उच्च प्रतीचे, तर त्यांची बाह्य स्थिती बघायची नाही. त्यांच्याकडून काय आपल्याला मिळणार आहे, आध्यात्मिक ज्ञान, भौतिक ज्ञान, ते घ्यायचं. भौतिक ज्ञान आम्ही सांगू शकत नाही, पण आध्यात्मिक ज्ञान ज्याच्यामुळे आपण भगवंताचं प्रेम प्राप्त करू असं ज्ञान त्यांच्याकडून घेणं खूप खूप गरजेचं होतं. एक वेळचा प्रसंग आहे, की हरिदास ठाकूरांना त्यांचे सत्संग चालू होता. आणि त्या सत्संगामध्ये हरिदास ठाकूर उपदेश करत होते तिथल्या लोकांना, की भगवंताचं नाव मोठ्यानं का घ्यायचं. तर त्यांनी सांगितलं, की हरिकृष्ण महामंत्र हा मोठ्यानं का म्हणायचा, कारण मोठ्यानं म्हटल्यामुळं जे हरिकृष्ण महामंत्राचा जप करत ते पण त्याचं श्रवण करतात. पशु पक्षी कीटक वृक्ष हे सुद्धा ते श्रवण करतात आणि त्यांचा उद्धार होतो. ह्यासाठी हरिकृष्णाचा महामंत्राचा जप मोठ्यानं करायचा असं उपदेश करत असताना तिथे गोपाल चक्रवर्ती नावाचे ग्रस्त होते, स्मार्त ब्राह्मण पैकी. तर त्यांना आवाहन केलं, की हे तुम्ही म्हणता हे मला पटत नाही. हे तुम्ही जे म्हणाले मोठ्यानं जप केल्यानंतर असा असं त्यांचा उद्धार होतो हे बाकी जीवाचा, हे मला पटतच नाही. तर हे म्हणाले हरिदास ठाकूर, नाही शास्त्रानुसार आणि अनुभवानुसार ते सत्य आहे. आपल्या सगळ्या आचार्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मी जे सांगतोय त्याच्यात चुकीचं काही नाही असं मला वाटतंय. तर नाही म्हणाले हे चुकीचं आहे तुम्ही सांगताय ते. मग हरिदास ठाकूर चॅलेंज असं काय केलं, पण हे गोपाल चक्रवर्ती चॅलेंज केले, की हे जर तुमचं सत्य असेल तर माझं नाक गळून पडेल, आणि हे जर नसेल तर तुमचं नाक गळून पडेल. ते चॅलेंज दिलं. मग हरिदास ठाकूर काय बोलले नाहीत काय नाही. अतिशय नम्र होते ते ह्युमिलिटीनं भरलेले. अतिशय काही त्यांनी बोलले नाहीत काय नाही. आणि पुढं थोड्या दिवसामध्ये ते गोपाल चक्रवर्ती होते, त्यांना कोढ झाला. कोढ झाला आणि त्यांचं नाक गळून पडलं. त्यामुळे समाजात सर्वांना माहीत झाले, की हरिदास ठाकूरांची स्थिती किती उच्च कोटीची आहे, त्यांची भक्ती किती उच्च कोटीची आहे. आणि त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांची ही शिक्षा भगवंतांनी त्यांना दिली हे सर्वांच्या ध्यानात आलं. पण शेवटी सगळ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हरिदास ठाकूरांची माफी मागितली असं काही ग्रंथामध्ये आहे. पण ही परिस्थिती घडलेली आहे. म्हणजे हरिदास ठाकूर हे मुस्लिम कम्युनिटीमध्ये जरी जन्मले होते तरी भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत होते. दोन्हीकडनं त्यांची अवहेलना होती तरी त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आपल्या भक्तीचा स्तर जो आहे तोच ठेवला होता. तर अशा पद्धतीने हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय,
त्यातला हा उपदेश म्हणजे उपदेश देणारा किंवा साधू संत त्यांचं बाह्य स्थिती बघायची नाही. त्यांच्या आत काय ज्ञान आहे त्याचा स्वीकार करायचा, तो आपण प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता साधं संत चोखामेळा. संत चोखामेळा हे ढोर समाजातले होते. ढोर समाज म्हणजे त्यावेळी आता काय समाजाचे वर्गीकरण आता राहिलं नाही. पूर्वी कसं सवर्ण वगैरे होते, हरिजन आणि बाकी सगळे ब्राह्मण, शूद्र, वैश्य हे जे होते, 4 आश्रमप्रमाणे शूद्र जे होते, तर ह्या शूद्रामध्ये जे लोक होते, त्यांना हे सवर्णांच्या विहिरीमधनं पाणी काढायला त्यावेळी परवानगी नव्हती किंवा त्यांनी ठराविक ज्या पद्धतीचं काम त्यांना दिलं असेल, इकडं-तिकडं स्पर्श न करता तेच करायचं. ब्राह्मण हे भगवंताची भक्तिमय कार्य त्यावेळी ब्राह्मण करायचे. वैश्य हे व्यापार करायचे. पण हे शूद्र जे होते त्यांना कुणाच्या घरात प्रवेश करायला सांग त्यावेळीची सामाजिक स्थिती तशी होती. आता ते काय राहिले नाही. मला त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही आहे. पण जे शास्त्र सांगते त्याच्यामध्ये चोखामेळा जे होते, ते ढोर समाजातले होते आणि ते कार्य काय त्यांना त्यांच्या समाजातनं त्यांना कार्य काय नेमून दिलं होतं, की जे मृत प्राणी असतात, त्या प्राण्यांना नेऊन काढून टाकायचं, त्याचे वरचे स्किन काढायचे वगैरे हे काम ते करायचे. आणि ज्यावेळी ते नसेल, त्यावेळी ह्या बाहेर इतर जे समाजातले लोक होते सवर्ण, त्यांची जी गुरंढोरं होती त्याचे राखण करायचं, त्यांची सेवा करायची हे त्यांच्याकडे कार्य असायचं. तर त्यावेळी सामाजिक स्थिती जर बघितली तर हे जे हरिजन जे आपण म्हणतोय, आता ते राहिला नाही तो भाग. हे पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, की त्यांना शिक्षणाला शाळेत सुद्धा प्रवेश असत नव्हता. असं ऐकूनच ते शिक्षण संपादन करायचे किंवा ज्ञान प्राप्त करायचे. तर अशी स्थिती असताना सुद्धा अशी सामाजिक स्थिती असून सुद्धा ह्यांना अगदी खालच्या वर्गाचा समाजात समाजात असताना सुद्धा त्यांनी इतके सुंदर अभंग रचलेले आहेत चोखामेळानी. ते अभंग वाचले की आपल्याला समजते की ही भाषा कुठनं आली त्यांच्याकडे. ते शिक्षण तर त्यांनी घेतलेलं नव्हतं जास्त फारसं. जुजबी वाचण्यासारखं एवढं शिक्षण होतं त्यांच्याकडे. म्हणजे अशी भाषा त्यांनी त्यांनी जे अभंग लिहिले ते अभंगाने बघितले तर ही भाषा कुठनं आली ती भाषा. म्हणजे ही भगवंताची देणगी. हे सगळे कुठल्याही कुळात जन्म दे, कुठं पण जन्म दे, काही स्थिती असू दे, पण हे भगवंतांचे पार्षद आहेत आणि आमच्या उद्धारासाठी त्यांना इथे पाठवलंय हे त्याच्यातून सिद्ध होतं. आता चोखामेळांचा गाजलेला अभंग म्हणजे ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललाशी वरिल्या रंगा. हा अभंग मी 5वी-6वीला होतो. त्यावेळी हा अभंग आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात होता. तर त्यावेळेस आम्हाला आश्चर्य वाटायचं किती याच्यात अर्थपूर्ण त्यांनी लिहिलेलं आहे. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. आणि याचा अर्थ काय होतो? ऊस वेडावाकडा असतो. आपण पाहतो ऊस वेडावाकडा जरी असला तरी त्यातील रस जो असतोय तो गोडच असतोय. म्हणजे आता जे आपण उदाहरण आपण चर्चा करालोय तेच उदाहरण. ऊस दिसायला वरती वेडावाकडा दिसत असेल पण आतला रस्सा गोडच असतो. जसं फणसाचे गरे वरती काटेरी फणस दिसत असेल, आत रसाळ गोड असे गरे असतात. त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये सुद्धा वरून दिसायला ऊस जरी वेडावाकडा दिसला तरी आतला रस गोड असतो. तेच उदाहरण साधू संतांच्यासाठी ॲप्लिकेबल होते. तर म्हणून आणि त्याचा रंग वरचा कसा आहे, बाह्य स्थिती कशी आहे त्याच्यावरती तुम्ही भुलू नका म्हणतात. काय भुललाची वरली रंगा. म्हणजे वरच्या रंगाला बघून तू काय बोलतोस असं म्हणतात. म्हणजे वरची अवस्था, बाह्य स्थिती बघून कुठलीही आपण व्हॅल्युएशन कुठल्याही वस्तूचं, कुठल्याही व्यक्तीचं करायचं नाही. तिची अंतर्गत स्थिती, आतली स्थिती काय आहे, तिची उच्च कोटीचा किती भक्त आहे, हे बघून त्याचं ज्ञान कसं प्राप्त करायचं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यावेळची ही अवस्था, सामाजिक अवस्था अशी असून सुद्धा त्यांनी इतके सुंदर अभंग रचलेले आहेत. आता त्यांनी एक अभंग रचला होता त्यात असा आहे, अवघा प्रेमाचा पुतळा, विठ्ठलावरती अभंग लिहिलं. हे सगळे विठ्ठल भक्त होते. अवघा प्रेमाचा पुतळा, विठ्ठल पहा उघडा डोळा. अवघा प्रेमाचा पुतळा, विठ्ठल पहा उघडा डोळा. जन्ममरणाची एरझारी, तुटे भवभय निर्धारी. जन्ममरणाची एरझारी, तुटे भवभय निर्धारी. ऐसा प्रताप आगळा, गाये नाचे चोखामेळा. ऐसा प्रताप आगळा, गाये नाचे चोखामेळा. त्याची यमक कशी जमवलेली आहेत. प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे. तर हे साधे मुलगी पास झालेले किंवा अशिक्षित असून सुद्धा त्यांच्याकडे बुद्धी कुणी दिली? की भगवंतांनी बुद्धी दिली. भगवंतांच्याकडे हा छोटा, हा मोठा, हा या कुळातला, त्या कुळातला काही, भगवंतांना सारे जीव सारखे आहेत भगवंताच्या दृष्टिकोनात. हे जर कमी मोठा, त्या जातीचा, ज्या जातीचा आमच्यासारख्या पामर लोकांनी हे केलेलं आहे. आणि हे भगवंताने पसंत पण नाही आहे. दुसरा अभंग त्यांचा चोखामेळांचा,
अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विटेवरे. अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विटेवरे. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, कर दोन्ही कटी राहिलासे उभा, नीळ वर्ण प्रभ फाकत असे. काय एक एक शब्द आहेत आणि काय एक एक रचना आहे बघून आपल्याला आपण म्हणजे शब्द होऊन जातोय, आपण मंत्रमुग्ध होतोय. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, नीळ वर्ण प्रभ फाकत असे. आनंदाचा कंद पाऊले साजिरी, आनंदाचा कंद पाऊले साजिरी, चोखा मने हरी पंढरीचे. म्हणजे ह्या अभंगाची रचना जर आपण पाहिल्या तर आश्चर्य वाटून जातंय. म्हणजे भगवंताची काय विशेष कृपा ह्यांच्यावरती आहे आणि यांनी रचना केली अशी. ही असं कार्यात रममान असून सुद्धा, आचार समाजात असून सुद्धा भगवंताच्या प्रती त्यांची किती भक्ती होती, अतूट भक्ती होती. आणि असं काव्य रचना त्यांनी कोणी कशामुळे झाली, ते भगवंताची विशेष कृपा केली, भगवंतांनी त्यांना एक ज्ञान दिलं म्हणून झालं. दुसरं म्हणजे आपले प्रभुपादजी. प्रभुपादजीने या जगातल्या 172 देशामध्ये भगवद्गीता आणि भागवतम पसरवलं. 172 जगातल्या 172 देशामध्ये इस्कॉनचे सेंटर्स आहेत आणि तिथं सगळ्या भाषेमध्ये, जगात जेवढ्या जेवढ्या भाषात लोक वाचले जातात त्या भाषेमध्ये भगवद्गीता आणि भागवतमचं ट्रान्सलेशन केलं. आणि आज एवढे कोटीत लोक हे भगवद्गीता वाचतात, आपले भगवद्गीता वाचतात, भागवतम वाचतात आणि त्याचा जीवनावरती परिणाम करून घेतलाय. त्यांच्या गुरुनी एकच सांगितलं, त्यांच्या आणि गुरूंची एकदा दोनदाच भेटी झाल्या आणि गुरुनी सांगितले की बादशाह देशात जाऊन तुम्ही इंग्लिशमध्ये प्रचार करा. आणि एवढे ते प्रयत्न केले, एवढं साहित्य तयार केलं आणि वयाच्या 65व्या वर्षी ते बाहेरच्या देशामध्ये गेले आणि 1965 ते 1977 या 12 वर्षामध्ये संपूर्ण जग फिरलं आणि संपूर्ण जगामध्ये एवढी सेंटर्स, त्यावेळी थोडी सेंटर्स कमी होती, म्हणजे एवढी सेंटर्स उभा केले आणि सगळ्या ठिकाणी भगवद्गीता आणि भागवतमचा प्रचार केला. चैतन्य चरितामृत, भगवद्गीता आणि भागवतम. म्हणून आज जग सगळं भगवद्गीता म्हणजे काय त्याचं वाचन करते, त्याचं ज्ञान मिळते त्यांना. भागवतम काय, भागवतांचा अभ्यास संपूर्ण जगभर चालू आहे. हे साधू संत कुणासाठी करायला ते आमच्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करायसाठी धडपडतात तरी करतात. हे झालं आपल्या प्रभुपादांचं. जगभरात कृष्ण भक्ती जी होत आहे ते प्रभुपादांच्या कृपेमुळे. तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांचे हजारो हजार अभंगवाणी आहेत. त्या प्रत्येक अभंगाचा आता आपण प्रत्येक वेळी अभंग घेतो. कशी भाषाशैली असते आणि अर्थपूर्ण प्रत्येक शब्द महत्वाचा, अंतःकरणाला भेटणारा प्रत्येक शब्द आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रत्येक शब्द मौल्यवान आहे. फक्त आपण ते स्वीकारलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि यावरनं काय सिद्ध होतं, हे जे संत महात्मे आहेत ते भगवंताच्या धामातून येत आहेत आमच्या कल्याणासाठी. नाहीतर तुकाराम महाराज मुलकी पास होते, 7वी पास. मुलकी म्हणजे 7वी पास असले, आपण 7वी होतो त्यावेळी आपण काय करत होतो, हे असलं शक्य होतं का आपल्याला? गुरुजी आम्हाला अभ्यास देत होता, ते धडा आम्हाला अभ्यास होत होता, 4 पुस्तक होती तरी. पण हे मुलकी पास व्यक्ती ग्रस्त इतके इतके अभंग लिहितात, इतके सुंदर उच्च कोटीचे अभंग लिहितात की त्याच्याबद्दल आपल्यासारखी पामर काय स्तुती करणार, स्तुती सुद्धा करू शकत नाही. पण जेवढं सांगता येईल तेवढं, म्हणजे इतकेच अभंगवाणी निर्माण केले तुकाराम महाराजांनी, ज्याद्वारे समाजाचं प्रबोधन होईल आणि समाजाचा भक्तिमार्ग समाजामध्ये होईल आणि हरिनाम संकीर्तनाचा प्रचार पण त्यांनी केला. कारण तुकाराम महाराजांचे शिष्य गुरु पण चैतन्य महाप्रभूच होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा संकीर्तनामार्फतच भगवंताचा प्रचार करतात आणि ही अभंगवाणी लिहिली. ही अभंगवाणी आज जगभर प्रसिद्ध आहे. भारतात पूर्वी प्रसिद्धी, आता जगभर प्रसिद्ध आहे. इस्कॉन मध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांना खूप खूप महत्व. आमच्याकडे गोपाल चंपू प्रभू म्हणून आहेत. आपलं प्रवचन झालं की शेवटी तुकाराम महाराजांचा एक अभंग घेतात आणि त्याच्यावरती 15-20 मिनिटं बोलतात. आणि अमेरिकेमध्ये प्रभुपादांचे असे काही शिष्य आहेत, त्या तुकाराम महाराजांचे अभंग सुद्धा तिथं गातात ते भजनामध्ये. तर म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग जगभर प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्याला जगद्गुरु हे जी व्याख्या आहे त्या अगदी बरोबर आहे. प्रभुपादांना जगद्गुरु म्हणतात म्हणजे जगभर त्यांनी प्रसार केला. तुकाराम महाराजांच्या अभंगात जगभर प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणणं काही चुकीचं नाही आहे. आणि म्हणून यातून काय एकच गोष्ट सिद्ध होते महत्वाची, म्हणजे की हे जे महात्मे आहेत, संत पुरुष आहेत, हे ह्याने भगवंतांचे पार्षद आहेत आणि भगवंतांनी यांना ज्ञानाची शिदोरी देऊन आमच्याकडे पाठवल्या. आणि हे आमचं भाग्य आहे की हे लोक आमच्या संपर्कात आहेत आणि आम्हाला हे ज्ञान द्यावं. आता ते स्वीकारायचे की नाही आमची जबाबदारी, आमची जिम्मेदारी आहे. ते स्वीकारणं किती महत्वाचं आपल्या जीवनासाठी, याचा विचार करून आपण स्वीकारला पाहिजे.
आता याच्या पुढचं म्हणजे आपण कुठलं हरिदास ठाकूरचं उदाहरण बघितलं, त्यानंतर संत चोखामेळांचं बघितलं, श्री प्रभुपादांचं बघितलं, नंतर तुकाराम महाराजांचं बघितलं, नंतर संत जनाबाई. गृहिणी, साधी गृहिणी, पण ज्ञानाचा कोटा किती त्यांच्याकडे, ज्ञानाचा साठा किती त्यांच्याकडे. संत जनाबाई यांनी घरची सगळं कामं उरकून करून हे सगळं करायचं. आता त्यावेळी स्त्रियांना ज्या शाळेत जायला परवानगी नव्हती, पण त्यात जे तुटपुंजे ज्ञान त्यांच्याकडे अनुभवून येत असेल त्याच्या आधारे ते सगळं केलेलं आहे. तर त्यांची अभंगवाणीवर तुकाराम महाराजांची एक अभंग तुकारामचा होतो, संत जनाबाईंचं एक अभंग आहे, आपण ऐकतो बऱ्याच वेळ हे गीत. ये ग ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. किती सिंपल शब्द, किती साधा शब्द, पण हा अंतकरणाला भेटतोय. आई हा शब्द आल्यानंतर आपलं अंतकरण कसं काय द्रवित होतंय. तर अशा शब्दाचा प्रयोग, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. म्हणजे अर्थ कसा कनेक्ट करतात एकमेकाला आणि ते प्रत्येक शब्द किती आपल्याला हृदयस्पर्शी आहे हे अभ्यास करण्यासारखं आहे. ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, इतक्या सहित तो आबा यावे माझ्या अंगणी नाचावे. इतक्या सहित तो आबा यावे आणि माझ्या अंगणी नाचावे, माझ्या अंगणी नाचावे. किती सुंदर अभंगलेला आहे. किती आपल्याला ऐकून सुद्धा मनाला किती प्रसन्नता वाटते. आपण त्या ह्याने सांगायला तर आपण तिथे वारकऱ्यांच्या सोबत नाचत आहोत असं आपल्या मनात येते. हे जळ येग येग विठाबाई माझे पंढरीचे आहे, म्हणजे आमच्या आईच्या रूपाने आपण पंढरपूर यांना पांडुरंगांना पाहतो, हा भाव मनामध्ये येतो. संतांचे जे भाव असतात ते अभंगवाणी वाचल्यामुळं आमच्या हृदयात सुद्धा तो भाव आला पाहिजे आणि ते आणण्यासारखी यांची अभंगवाणी आहे. पुढं, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी. नामदेव महाराजांना ते गुरु मानत होते, ज्ञानेश्वर महाराजांना गुरुस्थानी मानत होते, म्हणून त्यांचं नाव घेतात ते. माझा रंग तुझे गुणी माझे नामाचे जनी. दुसरा एक अभंग आहे त्यांचा, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा जैसी समचरणांची शोभा. तेथे असे देव उभा जैसी समचरणांची शोभा. नंतर पुढे, रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत. म्हणजे कीर्तनात रंग भरून हे सगळे हरिदास नाचत आहेत हे वर्णन करतात. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिवार. ह्या दोघांचं घेतात नाव ते, पण हे त्यांना गुरुस्थानी मानत ते. आयशा संता शरण जावे, कुणाला शरण जायचं आपण सर्वसामान्य माणसानं, आयशा संता शरण जावे जनी म्हणे त्याला घ्यावे. किती सुंदर लिहितात. आता त्यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते, ज्ञानेश्वर महाराज की नामदेव, मला एवढं माहित नाही आहे, तेवढं ज्ञान मला नाही आहे. त्यातले जे हबप वगैरे असतात त्यांना याच्याबद्दल खूप ज्ञान असेल, आम्हाला एवढं माहित नाही. पण जे अभंगावरनं दिसतंय तेवढंच आम्ही वर्णन करू शकू. नंतर असे अनेक जे अभंगाची रचना जनाबाईंनी केलेली आहे, ही गृहिणीने, हे बघून आपल्याला मी वरच्यावर तेच सांगालो, तेच म्हणजे ही वाणी त्यांच्या मुखाने भगवंतांनी त्यांना हे ज्ञान दिले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळी प्रल्हाद महाराज ध्रुव महाराजांनी तपस्या केली, 6 महिने कठोर तपस्या केली आणि त्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. कारण ते ज्यावेळी श्वास रोखला ध्रुव महाराजांनी, त्यावेळी जगाचा सगळा हवा नाहीशी झाली, सगळं श्वास कोंडला सगळ्यांचा. त्यावेळी भगवंत तिथं आले आणि भगवंत समोर उभा राहिले. आणि आज जे ध्यानामध्ये समाधीमध्ये त्यांना भगवंताचं रूप दिसत होतं ते नाहीच दिसायचं बंद झालं. डोळे उघडतात तर समोर भगवंत राहिले होते आणि मग त्यांच्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या त्या ध्रुव महाराजांच्या, पण त्यांना स्तुती करता येईना काही केल्या. मग त्यावेळी भगवंतांनी शंख त्यांच्या मस्तकाला लावला आणि मस्तकाचा शंख होतात, स्पर्श होतात, ते भगवंताची स्तुती करायला लागले ध्रुव महाराज. अशा पद्धतीचे हेच उदाहरण आहे. हे जे आपले साधू संतांची आपली वाणी आहे, हे भगवंतांचे विशेष देण आहे. ते वाचायला सुद्धा आम्हाला सरळ जमत नाही, मग त्यांनी रचना कशी केली असेल. आणि हे रचना करण्यापाठीमागे मी किती ज्ञानी आहे, माझी शब्द रचना बघा, मग हे किती बघा, प्रसिद्धी अजिबात नाही आहे, काहीही नाही आहे त्यात. मी रचना केलेला हा भाव कुठंच नाही, मी केलोय. फक्त त्याचा एकच उद्देश आहे, ह्या रचनेद्वारे आमच्यासारख्या जी पामरं आहेत बद्धजीव, त्यांचा उद्धार कसा व्हावा, ते विठ्ठल भक्तीत भगवंताच्या भक्तीत कसे लागू देत आणि त्यांचा उद्धार करून ते भगवतधामात कसे जातील, भगवंताचे प्रेम कसं प्राप्त करतील, हा एकच उद्देश. त्याच्यासाठीच त्यांनी शरीर झिजवला, अनेक दुःख भोगली. तर
आणि ह्या संसारी अशा पामरा अशा उच्च कोटीच्या भक्तांची साधू संतांची आमच्यासारखी पामर काय स्तुती करणार? स्तुती करायची आमची पात्रता नाही आहे. फक्त आमच्या हृदयाच्या शुद्धीकरणासाठी आम्हाला आत जो घाण साचलेली आहे हे शुद्ध व्हावं म्हणून त्यांची स्तुती करायची. म्हणजे थोडंफार आम्हाला आतले शुद्धीकरण व्हावं. आपल्या आत हे एवढे अनर्थ भरले आहेत आपल्या हृदयामध्ये, काम, क्रोध, लोभ, दुसऱ्यामध्ये अनेकाबद्दल मत्सर येते, ते सगळं गटारीसारखं भरलेलं आहे. आणि आपल्या घराशेजारून कधी कधी गटार जाते, तिची दुर्गंधी येत असते आपल्याला. पण नंतर काही दिवसांनी आम्ही कायम राहिल्यानंतर त्या दुर्गंधीचा आपल्यावरती दैनंदिन जीवनावरती काही परिणाम होत नाही, का सवय होऊन जाते तशी. तशी आपल्या हृदयात ही जी घाण भरलेली आहे याची सवय आपल्याला एवढी झाली की ती घाण आहे हेही वाटत नाही आपल्याला. इतकी आपली त्या गंदगीमध्ये राहायची आपल्याला सवय झाली. तर ही गंदगी जर दूर करायची असेल तर अशा थोरा मोठ्या साधू संतांचे उपदेश केले, जे भजने लिहिले, जे स्तुती लिहिल्या, ते आपण वाचलं केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. आपल्याकडे ती बुद्धिमत्ता नाही एखादं भगवंताच्या स्तुती रचून ते करायचं, आणि जरी केलं तरी ती स्थिती आपली येणार नाही यांच्यासारखी. म्हणून भगवंत काय म्हणतात, तुम्हाला येत नाही ठीक आहे, ज्याने ज्याने उच्च लोकांनी यांच्या प्रार्थना लिहिलेल्या आहेत, त्यांच्या स्तुत्या लिहिल्या आहेत, तुकाराम महाराजांनी संतांनी अभंग लिहिलेले आहेत, आता हे मगाशी वाजलं चोकामेळ, जनाबाई, प्रभुपाद ह्याने जे अभंगबाणी लिहिलेली आहेत ती जरी आपण वाचली तरी ते फळ आपल्याला मिळतंय. भगवंताची पूजा आपण घरात विग्रहाची करू शकत नाही, समजा करू शकत नसो, घरात विग्रह असतील, मंदिरात जाऊन आपण ज्यावेळी पुजारी भगवंताची पूजा करत असतो ते जरी बघितलं तरी आपण पूजा केलेलं आपल्याला फळ मिळत असते. तसंच आता मी सांगितलं तुम्हाला, ही जी अभंगवाणी आहे ही जर अभंगवाणी आपण मनापासून वाचलो की आपण या अभंगवाणीत जे आपण भगवंताला प्रार्थना करतात ते संत, ते आपण करतोय असं भगवंत स्वीकारतात आणि आपल्याला त्याचं फळ देतात. म्हणून ही अभंगाची रचनापेक्षा आपण वाचलं सोडून दिलं नाही तर त्या स्थितीत आपण आहोत आणि आपण प्रार्थना करत आहोत हा भाव ठेवायचा. भगवंतांना सांगायचं माझी करायची पात्रता नाही, पण ह्या तुझ्या प्रिय जे साधू संतांनी तुझ्या पार्षदांनी केले ते मी करायचा प्रयत्न करतो आणि भगवंत ते स्वीकारतात. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून ह्या ह्या साधू संतांच्या बद्दल स्तुती करायची पण आपल्या पात्रता नाही आहे, इतके उच्च कोटीचे आहेत आणि भगवंतांची प्रिय आहेत. आणि म्हणून त्यांनी कशासाठी पाठवलंय, तुम्ही जावा आणि ह्या बद्ध जीवांना घेऊन या. ही माझी पुत्र मुलं जी दुःख भोगतात त्या भौतिक जगामध्ये त्यांना इकडे घेऊन या, त्यासाठी हीच अभंगवाणी पण पाठवली आणि त्याच्यावरती अंमल व्हावा म्हणून या लोकांना पाठवलेलं आहे. ओ तापाजी को आवे ओने आवे हा ओने आवे तानच बंद करियो. हरे कृष्ण. कुणाचा माईक चालू आहे? कुणाचा माईक चालू आहे? प्लीज बंद करा. म्हणून यातून महत्वाचा आपण उद्देश काय घ्यायचा आहे, या साधू संतांची बाह्य जी स्थिती आहे ती पाहिजे नाही, त्यांच्या आत जो पंचाच्या आत भरलेला घर आहे तिची मधुरता आहे ती आपण घ्यायची. नारळाच्या आतले मधुर पाणी आहे जे खोबरं आहे त्याची मधुरता जी आहे ती आपण स्वीकारायचा प्रयत्न करायचा, तर आमच्या जीवनाचं कल्याण होईल. आम्ही साधू संतांचा उपदेश नाही ऐकला दुःख कोण भोगणार आहे? आम्ही भोगणार आहे. आम्ही दुःख भोगतो होतो पण त्याचं दुःख साधू संतांना पण होतंय आणि भगवंतांना पण होतंय. कारण का, ते आमच्याबद्दल त्यांच्या मनात अत्यंत कनवाळूपणा आहे, काय म्हणतात ते प्रेम आहे. ह्या लोकांचं कल्याण व्हावं या बद्ध जीवांचं, या पामराचं, म्हणून ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा उपदेश आपण स्वीकारायसाठी, अंगीकार करायसाठी सदैव प्रयत्नशील असलं पाहिजे. तेच आपलं कर्तव्य. आपण कोण आहोत? भगवंतांचे अंश आहोत. भगवंत अंशी आहेत, तर अंशीची सेवा करणं हे प्रत्येक अंशाचं कर्तव्य आहे. म्हणून ही अंशीची सेवा, अंशीच्या नात्याने सेवा करत असताना आम्ही काही गोष्टी करू शकत नाही, आमच्याकडे साहित्य ते निर्माण करू शकत नाही, पण ज्यांनी निर्माण केलेलं आहे आमच्यासाठी, आमच्या कल्याणासाठी, त्याचा अंगीकार आपण करायचा. त्याच्या ज्ञानाचा आधार घेऊन आपण भगवंताची भक्ती करायचा प्रयत्न करायचा. आणि आता ही जी साध्या साध्या गोष्टी, ही जे आपले ग्रंथ असतात त्या ग्रंथाची किमती 100, 150, 200 वर असतील. त्या ग्रंथाची जी किंमत आहे ती जी छपाई आणि त्याचं कागद वगैरे ते बाइंडिंग करायचं आहे त्याचेच हे आहे, मूल्य आहे त्याचं. त्याच्या आत जे ज्ञान दिलंय एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आत्मसाक्षात करून, भगवंताचा करून त्यांना भगवद्धामात जायचं, हे ज्ञान त्यात दिलंय, त्या ज्ञानाचं आपण मूल्य करू शकत नाही. आपण साधं ग्रॅज्युएशन व्हायसाठी किती खर्च करावा लागतो, किती पुस्तकं आणावं लागतं, आणि त्याच्यानं काय मिळतंय, आपण काय मिळवतोय? 2 वेळचं जेवण, अन्न, वस्त्र, निवारा, संपलं. पण जर भगवद्धामात जायचं असेल या दुःखमय स्थितीतनं, दुःखालयातनं, तर त्यासाठी जे ज्ञान आपल्याला मिळणार आहे त्याचं मूल्य किती असायला पाहिजे?
पण ह्या साधू संतांची इतकी कृपा आहे, ते फक्त छपाईचेच पैसे घेतात. आता आपल्याकडे भगवद्गीता 200-250 रुपयाला मिळते. छपाई आणि बाइंडिंगचा किंमत आहे त्याची. आता तुम्ही तुकाराम महाराजांची गाथा घ्याली की किती 300-350 रुपये किंमत असेल, मला एक्झॅक्ट माहिती नाही. आता आपण 300-350 रुपयामध्ये आपण भगवद्धामात जायचं ज्ञान प्राप्त करू शकतो का? हे फक्त छपाई आणि कागदाची किंमत घेतात. त्यातलं जे ज्ञान आहे त्याचं मूल्य आपण करू शकत नाही. इतकं साधू संत आपल्यासाठी करून ठेवले. केळ सोलून तोंडात घातलेलं आहे. चावायला तर पाहिजे का नको आम्ही? तेवढं तर आपण केलंच पाहिजे. म्हणून हे साधू संतांची भाषा आपण अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू. एक छोटंसं एक उदाहरण सांगतो की आपली प्रवृत्ती कशी असते. एक मारवाडी गुजराती फॅमिली होती आणि दुपारची वेळ होती आणि एक माई जेवण बनवत होती आणि तिचे मिस्टर जेवत होते, बसले होते ताटासमोर आणि माई गरम गरम चपात्या करायच्या आणि त्यांच्या ताटात द्यायच्या आणि हे जेवत होते. आणि हे जेवत असताना त्यांच्या घामाच्या धारा व्हायला लागल्या आणि ही बाई चुलीपूर बसून सगळ्या स्वयंपाक केला आणि जेवण भाकरी चपाती लाटत होती. तिची काय अवस्था झाली असेल त्या चुलीपुढे बसून? त्या उष्णतेने त्यांना किती घाम यायला पाहिजे, त्यांना किती त्रास व्हायला पाहिजे. पण हे प्रभूजी जेवत असताना त्याच्या अंगातून सगळा घाम येत होता. बाई हळूच म्हणा लागली की तुम्ही प्रसाद घेत आहात, इतका घाम यायला लागलाय, मी चुलीपुढे बसून करते, तर तुम्ही प्रसाद घेत असताना तुम्हाला एवढा घाम कसा काय यायला लागलाय? असा प्रश्न विचारला. त्यावेळी ते प्रभूजी काय उत्तर दिले, रे चावायचं आणि खायचं पण तुझा बाप करणार का? म्हणजे ही आपली स्थिती आहे. ती माता माई एवढं उन्हात तानात बसून चुलीपुढे बसून जेवण बनवून ह्याला देते आणि याला खाताना एवढा घाम येत आहे. सहज विचारलं घाम कसा येतो, तर म्हणजे हे चावायला आणि चावायचं पण तुझा बाप चावणार काय? म्हणजे ही आपली अवस्था आहे. त्या साधू संत हे उदाहरण मी का दिलं, आपली अवस्था ही आहे, त्या अवस्थेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. त्या साधू संतांनी आपल्यासाठी एवढं काय दिलेलं आहे, फक्त ते अंगीकार करायचं. आम्हाला कधी साहित्य निर्माण करायची गरज नाही आहे. ते अंगीकारायचं, वाचन करायचं, गुरूंच्याकडनं ऐकायचं आणि त्याचा अंगीकार करायचा आणि ह्या दुःखालयातनं जन्मवृत्तीच्या फेऱ्यातनं चुकवता येते. आपला एक मार्ग त्यांनी साधू संतांनी दिला आहे. मग त्यांचे किती आपल्यावर उपकार होते, आपल्या त्यांच्या बद्ध जीवांच्यावरती. त्याचं कधी आपण कृतज्ञ होऊ नये, कृतज्ञ असावं आपण. आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे कृतज्ञपणा आणि ते सांगतात ते उपदेश अंगीकारणं म्हणजे कृतज्ञपणा. तर आपण कृतज्ञ व्हायचा प्रयत्न करायचा, तरच भगवंत पण आपल्यावर प्रसन्न होतील. आणि म्हणून हे साधू संतांनी आपल्याला सांगितलं नाही, भक्तीचे मार्ग अवलंबा, भक्ती करा. आणि तुम्हाला मी वारंवार सांगतो की 5 भक्तीच्या 64 प्रकार आहेत. भक्तीचे अंग आहेत, विविध प्रकारचे 64 आहेत. त्यातल्यापैकी 5 महत्वाचे अंग आहेत. एक म्हणजे भागवतांचं सेवन करायचं, भक्तांचा संग करायचा, आर्चविग्रह आर्चविग्रहाची पूजा करायची, भागवतम वाचायचं आणि धामवास करायचा म्हणजे मंदिरात जायचं दर्शनासाठी. तर 5 विधी जे नामस्मरण करायचं भगवंताचं. त्या 5 विधी केल्या, एवढ्या जरी नियमितपणे आपण ठराविक वेळ ठरवून केल्या, तर आपण भगवंताचं प्रेम प्राप्त करू शकतो. ठीक आहे, वेळ आपली संपलेली आहे. हरे कृष्णा. कुणाला काय शंका असेल तर विचारू शकता. 5 गोष्टी प्रभूजी परत सांगाल का तुम्ही? हरे बोल. 5 हरे जे कृष्णा. आता तुम्ही सांगत होते प्रभूजी 5 गोष्टी ते परत सांगाल? एक म्हणजे श्रीमद भागवतमचं श्रवण, बरोबर. हो. दुसरं म्हणजे साधू यांचा भक्तांचा संघ. हम्म. तिसरं म्हणजे भगवंतांच्या आर्चविग्रहाची सेवा करणे, पूजा करणे. हा. भगवंताच्या नामाचा जप करणे हा. आणि धामवास, भगवंताच्या धामात वास. म्हणजे जिथे जिथे भगवंताने लीला केल्या त्या धामात वास. आता आपल्याला जाणं शक्य नसेल, पंढरपूर सारख्या ठिकाणी जाऊन आपण जायचं जवळ असेल ते, आणि जरी शक्य नसेल तर भगवंताचे जिथं जिथं मंदिर आहेत ती सगळे भगवंतांचे धाम आहेत. कारण का, भगवंतांचा वास तिथं आहे. तिथं जाऊन आपण जरी आलो तरी भगवंतांच्या धामात गेलेलं फळ आपल्याला मिळतं. त्या 5 गोष्टी काय अवघड नाही आहेत, आपण करू शकतो. एवढ्या 5 गोष्टी जर आपण नियमित केलो तरी आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. हरी बोल. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कोणाला कृष्ण. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, अनम्यूट करून काही विचारायचे असेल तर. आता आपण समजूयात प्रभूजी सर्वांना समजलेलं दिसतंय अभंग. प्रश्न नाही आता त्याचा. मला एकदा चिंता काय वाटते
की समजलं काय माझ्या सांगण्यात मी व्यवस्थित सांगत नाही आहे असं मला वाटतंय कधी कधी. म्हणजे माझं प्रस्तुतीकरण व्यवस्थित नसावं, तुम्हाला समजण्याच्या त्या पात्रतेचा मी नसावा, म्हणून पण नाही होत नाही असेल प्रभूजी, असं तुम्ही मला तर वाटतंय. व्यवस्थित सांगता. व्यवस्थितच सांगता प्रभूजी, आणि इतके छान तुम्ही उदाहरण देऊन वगैरे सांगतात, समजतं. पण ठीक आहे. नक्कीच चांगलं समजत असेल म्हणूनच प्रश्न नाही उठत. आपण असं समजूयात म्हणजे समजूया असं. पण मी तसं नाही हो. समजणार. मी कमी पडलो म्हणून त्यांना समजलं नाही हे मी गृहीत धरणार. ठीक आहे. पुढच्या वेळी मी आणि जरा प्रयत्न करेन तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं समजून सांगायचा. ठीक आहे. ठीक आहे. आम्हालाच फायदा आहे प्रभूजी त्याचा. आणखीन कथा वगैरे खरंय. ऐकायला मिळेल आम्हाला. हरे कृष्ण, हरे धन्यवाद कृष्ण. दंडवत प्रभूजी. प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. वाञ्छकल्पतरुभ्यश्च धन्यवाद. हरे कृपा हरे सिन्धुभ्यः हरे- कृपा पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. श्री अनंत कृष्ण कोटी की जय. वैष्णव वृंद की जय. प्रभुपाद की जय. सतगुरु महाराज की जय. हरे कृष्ण, दंडवत ठीक प्रणाम. आहे. हरे कृष्ण प्रभूजी माता थांबू- की जय. थांबू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. बंद करू.